गुड मॉर्निंग यूट्यूबर्स. तर आज आहे डे 3 या सिरीजचा शेवटचा पार्ट. आज आपण जाणार आहोत माझ्या गावी, मूळ गावी कनकाडीला. तर चला निघूया. तयार झालोय मी, तयार, बाईक तयार, आजोबा तयार. स्वेटर घातलं ना, टोपी आहे. हवे टोपी? माझं स्वेटर घालताय? थंडी वाजेल. थंडी वाचेल. रुमाल तरी घेऊन टाक वाजली तर बांधायला. तेच ना. खाली बीट. तुमच्याकडे खातात का? आमच्याकडे तर खातात. खूप क्रिस्पी असतं, अनियन असतं, कांदा असतो त्याच्यात. विसरतो मी मध्ये मध्ये मराठीत बोलायचं. कुरकुरीत असतं आणि कांदा असतो, छान असतो. अजून एक खाऊन निघेन. ओके बाय. कनकाडी म्हणजे आमचं मूळ गाव, जिथे माझे पणजोबा असायचे. आता फक्त पणजी आहे त्या घरी. आणि देवळ्याची पण माझी फेवरेट पणजी आहे, वच्ची पणजी. ती पण आलेली असेल, म्हणजे आजोबांची आत्या. तिला पण भेट. पोचलोय आत्ताच गावच्या घरी. हे आमचं मूळ कनकाडीचं घर आहे. म्हणून हलवायचं म्हणून बघायला लागलो. म्हटलं हे बनवून ठेवलंय कुणी की काय केलंय ते. किती मोठं बांधलंय ते. मग त्यांना आता घालवू नाही शकत की काय? ते स्वतःहून जातील. बापरे. इथे एक इथे काहीतरी मधमाशाचं जसं पोळं असतं तसं शेणाचं बनवलं आहे. आणि ह्या मधमाशांपेक्षा पण खूप डेंजर असतात म्हणतात. लाल रंगाच्या असतात आणि त्या जर चावल्या तर माणूस वाचत पण नाही म्हणतात. आणि जर त्या पाठी लागल्या तर त्या सोडत पण नाहीत. मला तर विचार करूनच भीती वाटते. तुम्हाला दाखवतो, एक मिनिट. शेतीची उटी म्हणजे जो पेंडा आपला भात जाळून झाला की तिथं त्याच्यावरती ठेवतात. ते बनवतात का? असंच बनवणार त्याचं घरासारखं? हां. हे माझं गावचं घर, देवघर आहे. आणि हे इकडे बाथरूम, किचन आणि हा शैलू काका. आणि हे पूर्ण परिसर. आणि आत्ताच आपण जी नवीन गोष्ट शिकलो, मला पण नव्हती माहिती. गावी असून मला भरपूर गोष्टी माहीत नसतात. हे आत्ता कळायला लागलं आहे. त्याला म्हणतात उटी. पेंड्यांना असं घरासारखं आकारामध्ये ठेवून देतात. पेंडा म्हणजे सुकलेलं गवत. आणि मग ते पूर्ण उन्हाळा जो जाईपर्यंत गाईंना पुरतं ते. मग गाई दूध देतात त्यासाठी. वडापाव आल्यापासूनचा चौथाच आहे. ह्यावेळेला कमी खाल्ले. जाईपर्यंत होतील 5-6. कोणाची मुलगी? काय माहिती तिला तुला आठवतं काय बघ. तो विसरत नाही. तो सगळे माझ्यापेक्षा 2 वर्षांनी लहान ना तू? होय होय 2 वर्षाचा काय 5 वर्षांनी काय? कशी आहेस? चाललाय जाते दिवस. बाकी कॉलेज झालं आता? नोकरीला लागायचं आता? पुरी झाली तरी लई तो ढलताय त्याला वाटतं काही लगली नाही. मग 85. हा, मग काय तुला तुझं वय नाही माहिती. आणि अंबुबाजीचं वय काय सांगतेस? अंबुबाजी 108 आहे. अंबुबाजी 108 आहे. मी कॅल्क्युलेट केलं. पदर घे. कुठे घेऊ थांब, गॉगल घालतो. पदर बिदर काय? तू काय जुन्या काळातली आहेस? आत्ताची आहेस तू? गॉगल घाल. काय बोलायचं. पदर नको. हस हस. हा, असं गॉगल पकड एका हाताने. हा, मस्त दिसत. थांब. जी सुंदर कशी एवढी, त्याचा राज सांग आम्हाला. डव लावतेस की डव लावते साबण? तू जा तर मग आंघोळ कर. जायचं आहे ना.
मुंबईला ये भेटायला, नाही तर मी येतो देवळ्याला. चला, आत्या बोलू की काकी बोलू, काय बोलू? आत्या त्या तुझ्या आत्या ना त्या आमच्या आज्या. आत्या आहेत. आता शैलू काका पण आजोबाच आहे ना. चल चल आजी चल. आता मी परत निघालोय आणि ही आहे भाव नदी आमच्या इकडची. भाव नदी नाव ह्या कारणाने आहे कारण का भाव नदी नाव ह्या कारणाने कारण का 52 नद्या ना, परे परे म्हणजे पर्या म्हणतात आमच्याकडे, म्हणजे छोटे छोटे नद्या असतात त्यांना पर्या म्हणतात. तर ते 52 एकत्र, हा 52 परे एकत्र येऊन ही नदी बनलेली आहे, त्यामुळे भाव नदी असं म्हणतात. आमच्याकडे खूप मोठी नदी आहे. आजोबांना घरी सोडलंय आणि आता जेवायला निघालोय. मला माहित पण नव्हतं इतकं मस्त इकडे आपला भारताचा झेंडा पण आहे का. कधी झाला माहीतच नाही. खूप छान आहे. स्नोवी सापडला, जो घरातला आहे बोका. तो झालं असं की तो कुठेतरी बाहेर होता, कुठे माहीत नाही, पण तो आला आणि तो विहिरीत पडला. आणि काकांनी मशीन चालू केली मागची जाऊन विहिरीतली, तर मग त्या आवाजाने तो ओरडायला लागला, असं काहीतरी झालं. आणि मग काकांना आवाज आला, काकाने जाऊन बघितलं तर तो विहिरीत पडलेला. नशीब की काका गेले तिथे रात्री 9 वाजता वगैरे, 9च्या आसपास, त्यामुळे कळलं नाही. तर रात्रभर तर इकडच्या थंडीमध्ये सर्वाईव्ह म्हणजे वाचू शकला नसता तो. ओके देन, चलो बाय. मस्त. आणि हां, ओम्याची बाईक चालवली मेटिओर. बाईकचा ओव्हरऑल जो फील आहे, रायडिंग एक्सपिरियन्स आहे, तो तर खूप छान होताच. पण बाईकचे जे सस्पेन्शन्स होते, म्हणजे तिकडचा रोड इतका खराब असूनसुद्धा सस्पेन्शन्स खूप चांगले होते. स्मूथ, एफर्टलेसली बाईक पिकअप पण घेत होती. आणि फक्त थोडं लाँग स्ट्रोक इंजिन असल्यामुळे आणि टॉल गेअरिंगमुळे जे टर्निंग्सना वगैरे आय थिंक सेकंड गिअरलाच आणावी लागते बाईक, विच इज नॉट गुड फॉर सिटीज. म्हणजे मला मुंबईमध्ये कन्व्हिनियंट माझ्यासाठी नसती कन्व्हिनियंट. कुठे उधर देखो, उधर तोतला आहे, तोतला. पण इकडे गावाला चालवायला, हायवेजनं चालवायला भारी आहे. खूप आवडली मला बाईक. कधी घ्यायची झाली मला रॉयल एनफील्डमध्ये तर मी मेटिओर नाही तर गोरिल्ला घेईन, किंवा मेटिओर 650 इफ जर बजेटने अलाव केलं तर. कुठे बघितलास? कुठे बघितलास? अरे ते वाट लावू नकोस ना, ती रांगोळीची वेडा. शॅडो हे शॅडो बरं आहे का? शॅडो आता बरं वाटलेलं ना मध्येच. पण तू असताना स्पीकरची काय गरज? तू डान्स करून दाखव ना मामाला. मामा डान्स करून दाखव. नाही, तुला हा नंतर ठीक आहे, दाखव. दाखवतो. पहिले डान्स दाखव. डान्स केलास तर दाखवणार. टाटा. ओके, कधी येऊ परत? उद्या. चालेल, चल बाय. निघालो आता. ओके. लक्ष्मी बेकरी चालू आहे, आमच्या इथली फेमस आहे. आणि हे तुमच्याकडे मिळतात का सांगा? आमच्याकडे तर खूप पॉप्युलर आहे, आम्ही भरपूर खातो, आम्हाला आवडतं. मस्त पॉप. हे म्हणजे ब्रेड असतं आणि आतमध्ये क्रीमचं स्टफिंग असतं, शुगरी स्वीट स्टफिंग.
काय पण रे नाही सगळ्यात चांगले मोठे होते. पण तिला जेवढ्या ते आईन आमच्या जेवढी हाऊस केला ना साड्यांची तेवढी तिने केलं. आई तिला आईचं आणि मोठे चांगलं चांगलं पटायचं. वाटायचं. मजा यायची. दादाची चालायची, मजबूत चालायची दादा. टाकले दादाची तर चालू दादा न जाता ह्या गोष्टी व्हायच्या. असं दादांची म्हणजे वृत्ती चांगली होती आमची. परमेश्वरानं आता तुम्हाला ती म्हातारी बाई काय बोलली माहिती का, ती समोरची चॉकलेट द्यायची. चॉकलेट द्यायची म्हणाली. त्यांच्या लहानपणी दादा आजोबा आहेत ना, कुठल्या बाहेर धापा करून मारला ना पाठीत, समज पोरग्याला काय मागितलं आईस्क्रीम, दादा बाय मार नकोस ग, घे आईस्क्रीमला पैसे. ते पुण्य खूप कमवलं. तेच आपण आपल्या सगळीकडनं घेऊ. लहान होता आणि तुझी आई तिकडे राहायची, त्याला सांगून ठेवलं तर मुळ्याला जे मागेल ते मुळे खायला चॉकलेट द्यायचं. नाही. कुल्फी म्हण काय फेमस ना त्याची. आता मुळ्या घंटा वाजवत आला की हा जायचा. मग ममताला सांगितलं तू नाही पैसे द्यायचे, मी इथून द्या असं. सुट्टी संपले, आता निघायचं आहे तासाभरात, जायचं आहे मुंबईला. चला चल. वयाप्रमाणे ना, वयाप्रमाणे. सुखी राहा, आनंदी राहा. हो पडतो डबल आशीर्वाद द्या ना. अरे बाबा आहेत आशीर्वाद पाठीमागे. चला सगळ्या आत्यांचे आहेत आशीर्वाद. त्यांचे आहेत. चल तब्येतीची काळजी घे. चलो. हो हो घेतो. फोन नंबर घेतलास काय? आहे हा ते फोन बिल करा. आहे हो. परवा आलो सकाळी बोबडीवर. ऑटोने देवरुख. चला हो. चला चला काकी चल. बाय बाय. बाय 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 बाय. हा घेतली. बसमध्ये येऊन बसलो आता. 10:15 झालेत. 10ला आली बस आणि आता निघेल. भूक लागलेली म्हणून मस्का पाव खातोय. सकाळी 7ला प्लाझाला उतरून आपल्याला ड्रॉप करून मी घरी आणि मग ऑफिसला जायचं. ओके बाय, गुड नाईट. माझा सगळ्यात आवडता स्ट्रीट फूड आहे, मला खूप आवडतो. ओम्याला पण आवडतो. ओम्या पण आहे इथंच माझ्यासोबत, पण दोघांचा पण सोमवार असल्यामुळे आम्ही खाऊ नाही शकत, म्हणून प्लॅन स्किप केला आम्ही. 6 वाजता बस पोचली दादरला. दादर टीटीला उतरवतात खरं, पण आम्ही म्हटलं आम्हाला प्लाझाच्या इथे जायचं. दादर प्लाझाच्या इथे प्लाझा थिएटर सिनेमा तिथे सोडलं बसने आणि मग तिथून चालत हाताचं घर 2 मिनटावरती येते कबूतरखान्याजवळ. मग तिथे आत्याला आता ड्रॉप करतो आहे. बघून वाटत पण नाही की सकाळचे 6 वाजले. आता पोचलो आहे मागच्या वेळीच्याच स्कायवॉकवरती, याचा अर्थ असा की ब्लॉग संपला आहे आत्ता. सुरुवात काहीशी खास नव्हती झाली, कारण का माझ्या माईकचा रिसिव्हर मी निघतानाच बसमध्ये चढतानाच हरवला, त्यामुळे पुढे मला व्यवस्थित माईकचा वापर करता आला नाही. बट थँक्स टू विवोचे फीचर्स की आणि बिग थँक्स टू की मी कोकणात होतो. मुंबईत असतो ना तर इतकं नॉईज पोल्युशन असतं, गाड्यांचा आवाज, कन्स्ट्रक्शनचा आवाज, तर त्याच्यामध्ये मी रेकॉर्डच करू शकलो नसतो. पण मी होतो गावी, त्यामुळे खूप शांतता होती. तुम्हाला तर जास्त करून निसर्गाचाच आवाज आला असेल, तर त्यामुळे ब्लॉग थोडा तरी व्यवस्थित झालाच असेल. मागच्या वेळेपेक्षा इम्प्रूव्ह केलं की नाही मला माहिती नाही, बट मी नक्कीच 4 गोष्टी जास्त शिकलो आहे ब्लॉगिंग करताना, ज्या मागच्या वेळेला मी चुका केल्या होत्या त्यांच्याबद्दल. तर पोचलेलो आहोत आता आपण. स्कायवॉकवरून 5 मिनटात मी घरी पोचेल. मागच्या वेळेला ज्यांनी व्हिडिओ बघितले आणि सबस्क्राईब नाही केलं आहे त्यांनी प्लीज दिस टाईम करा, विसरू नका. आणि
लाईक अँड आवडला असेल तरच लाईक अँड शेअर करा आणि नक्की तुमचे रिव्ह्यूज सांगा मला की माझं काय चुकतं आहे, माझं काय बरोबर आहे. काही आवडलं असेल तर आवडलं सांगा, नसेल आवडलं तर ते सांगा. नेक्स्ट टाईम मी ते इम्प्रूव्ह करेन. ठरवलेलं पूर्ण मराठी बोलायचं, पण मागच्यापेक्षा तरी सुधारणा असेल असं मला वाटतं. आणि विथ दॅट गुड बाय.